नमस्कार. वाचण्यासारखे काही या माझ्या चॅनलमध्ये आज एक सुंदर लेख घेऊन आलो आहे. मला तर आवडलेलाच आहे. तुम्हाला कसा वाटतोय बघा. लेखाचं नाव आहे कटिंग चाय. पावसाळी हवा बाहेर आहे. व्हॉट्सॲपच्या कट्ट्यावरती लेख चाळत होतो तेव्हा सापडलेला हा लेख पुण्याच्या आरुषी दाते यांनी लिहिलेला आहे. आरुषी दाते या थोड्याफार माहिती आहेत. त्यांचे लेख मला आवडतात आणि त्यातून हा लेख वाचल्या क्षणी अभिवाचन करावं इतका आवडला. बघा तुम्हाला कसा आवडतं ते. कटिंग चाय. पावसाळ्याचे दिवस सुरू झाले होते, पण अजून म्हणावा तसा पाऊस सुरू झालेला नव्हता. त्यामुळे आज पण ऑफिसला ती ॲक्टिवाच घेऊन आली. कार आणली की खूप वेळ लागत असे ट्रॅफिकमध्ये, म्हणून शक्यतो टू व्हीलर ती नेत असे. दिवसभर छान उघडीप होती. पावसाचा मागमूसही नव्हता. ऑफिसमधलं सगळं काम संपवून कधी नव्हे ते शार्प 6ला ती निघाली. अर्धा किलोमीटर गेली असेल नसेल तर धो पाऊस सुरू झाला आणि तो इतका अचानक की गाडी थांबवून रेनकोट घालेपर्यंत फार भिजून पण गेली. अगदी तेवढी सुद्धा सवड तिला मिळाली नाही. शेवटी रेनकोट कसाबसा घातला, पण पावसाचा जोर इतका होता की ती बाईक चालवू शकत नव्हती. मग एका बस स्टॉपपाशी ती थांबली, तर तासभर तिथंच गेला. थोडा पाऊस उतरला तेव्हा तोपर्यंत 7:30 वाजून गेले होते. थोडी पुढे गेली तर पूर्ण ट्रॅफिक जॅम, सगळीकडे पाणी साठलेलं. मग तशीच कशीबशी गाडी चालवत राहिली. 9 वाजले तरी घरी पोचली नाही. सगळेच काळजीत, पण त्यात तिचा फोनही एव्हाना स्विच ऑफ झालेला, म्हणजे कॉन्टॅक्टही करता येत नव्हता. आणि तीसुद्धा कधी एकदा घरी पोचते या विचारात. पण यातसुद्धा घराचे आणि घरच्यांचेच विचार मनात सतत घोळत होते. जेवायला काय करू, सगळे भुकेले असतील, वगैरे वगैरे. आणि त्या विचारांनी ती थोडी चिडचिडही करत होती. शेवटी 9:30ला ती घरी पोचली. दररोज 7-7:30पर्यंत घरी पोचणारी ती 9:30 आज झाले होते. अंगात खरंच त्राण उरलं नव्हतं. कोणीतरी छानपैकी बनवून जेवायला द्यावं असं तिला खूप वाटत होतं, पण ते शक्य नव्हतं हेही तिला माहिती होतं. कारण एवढ्या पावसात हॉटेलमधनं ऑर्डर केलं तरी डिलिव्हरी द्यायला कोणीच तयार होणार नाही आणि तो तेवढाच उशीर लावणार हेही माहिती होतं. आणि एवढ्या उशिरा या अवस्थेत तिची पुन्हा हॉटेलमध्ये बाहेर जेवण्याची अजिबातच तयारी नव्हती. तेव्हा येतानाच तिनं मनाची तयारी केली होती की काहीही झालं तरी निदान वरण भाताचा कुकर आपल्याला लावायचा आहे. राहुल आणि मेघा ऑलरेडी घरी पोचले होते. पाण्याने निथळतच ती बाथरूममध्ये गेली. मेघानं आईचे कपडे आधीच बाथरूममध्ये नेऊन ठेवले होते. ते पाहून तिला आश्चर्याचा धक्काच बसला. हे म्हणजे टोटली अनपेक्षित होतं. तर अजून एक धक्का, गीझर ऑन होता. भिजलं की गरम पाण्याने आंघोळ करण्याची तिची आवड घरी सगळ्यांनाच माहिती होती. मस्त गरम पाण्यानं ती आंघोळ करून आली तेव्हा तिला थोडंसं बरं वाटलं. आवरून लगेच किचनमध्ये गेली तर राहुलनं आलं घालून चहा तयार ठेवला होता. आता हा अजून एक धक्का. चेहऱ्यावरून डोळ्यातून आनंद ओसंडत होता, पण बोलायचं त्राण नव्हतं. राहुल आणि मेघाने एवढंच सांगितलं, अगं खूप दमून आली आहेस ना, गरम चहा पी, फ्रेश वाटेल, सगळा शीण निघून जाईल. वरण भात लावला आहे, मग गरमागरम वरण भात जेवूया. धक्क्यांवरती धक्के. कधीही किचनमध्ये काम न करणारे राहुल आणि मेघा यांनी आज नुसता चहाच नाही तर वरण भात सुद्धा करून ठेवला होता. हे पाहून तिच्या डोळा आनंदाश्रूंचा पाऊस सुरू झाला. दमानं चहाचा घोट घेत ती सुखावली. पावसातल्या कटिंग चायचा पूर्ण आनंद घेत. कटिंग चाय. लेखिका आरुषी दाते. बघा
तुम्हाला पण हा लेख आवडला असेल अशी आशा आहे. जे काही बरं वाईट आहे ते कॉमेंट्समध्ये तुम्ही कळवालच. असंच काहीतरी नवीन घेऊन येईन. तोपर्यंत नमस्कार.